शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। या प्रकरणाची सुनावणी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर होणार आहे अशी माहिती मिळते। शिवसेनेशी संबंधित हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यतालिकेत 40व्या क्रमांकावर आहे। त्यामुळे अर्थातच या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं विशेषत्वानं लक्ष आहे, कारण अनेकदा या सगळ्या संदर्भात सुनावणी लागते पण पुन्हा तारीख पडते। तीच प्रक्रिया आजही होणार का हे पाहणं फार औत्सुक्याचं आहे। त्यामुळे या सगळ्यावर आता युक्तिवाद नेमका काय होतोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार हे प्रकरण गेले अनेक वर्ष खरं तर भिजतं घोंगडं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये। गेले 2 ते 2.5 वर्ष या सगळ्या संदर्भात सुनावणी सुरू आहे, पण गेले काही महिने जर आपण पाहिलं तर या सगळ्या विषयीची अंतिम सुनावणीवर केवळ आणि केवळ तारीख पे तारीख पाहायला मिळते। त्यामुळे आज नेमकं काय होणार याकडे नजर आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज तरी सुनावणी होणार आहे की पुन्हा एक तारीख? नक्कीच आज सुनावणी होण्याची काही शक्यता दिसत नाहीये लागवी। त्याचं कारण जे प्रकरण आहे ते 40 नंबरवर आहे। जेव्हा अशा 20च्या 30च्या पुढे जर प्रकरण असेल तर साधारण ते सुनावणीसाठी येत नाही, अशी एक कोर्टाची साधारण कामकाजाची पद्धत आहे। त्याचं कारण दिवसभरामध्ये एक कॉज लिस्ट तयार झालेली असते, त्यामध्ये किती प्रकरणं पुढे घ्यायची, किती प्रकरणं मागे ठेवायची अशा पद्धतीची ती कॉज लिस्ट असते। आणि या कॉज लिस्टमध्ये आज देखील आपण जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या या कॉज लिस्टमध्ये 40 नंबरचं प्रकरण हे रीच होण्यासारखं नाहीये। आपण जर बघितलं तर आसिम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी देखील ही शक्यता वर्तवलेली आहे की 40 नंबरची केस आज देखील सुनावणीसाठी येणं अशक्य असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्यातून सुद्धा जर इंटरव्हेन्शन केलं, म्हणजे जर कोणी जाऊन सांगितलं की अशा पद्धतीची केस आहे आणि जी आपल्याला लवकर हाताळायला हवी, जर कपिल सिब्बल असतील किंवा मोठे जे वकील आहेत त्यांच्यापैकी जर कोणी यामध्ये इंटरफेअरन्स केलं तर मात्र हे प्रकरण न्यायालय पुढे घेत आहे का, न्यायाधीश पुढे घेत आहेत का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र आत्ता या क्षणी आपण बघतोय की तारीख पे तारीख पडते। साधारण या सगळ्या गोष्टींना सुद्धा आता 3 ते 4 वर्ष होऊन गेलेली आहे। त्याच्यानंतरच्या निवडणुका देखील पार पडल्यात। त्यामुळे आता खरं तर यातनं मार्ग काढण्यासाठी आणखीन एक गोष्ट जी आहे ती निघू शकते की बाबा आता ते जे प्रकरण आहे ते गेलेलं आहे आणि आता नवीन निवडणुकांप्रमाणे जी संख्याबळ आहे ते अधिक दिसून येते। अशा पद्धतीचं देखील त्यातनं निष्कर्ष जो आहे तो काढला जाऊ शकतो। मात्र आता किती कोणत्या पद्धतीने युक्तिवाद केला जातो हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आणि आज हे प्रकरण पटलावर येणार का की पुन्हा एकदा तारीख पडणार हे बघणं देखील लागवी तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।